दुर्गादेवी सिंहावर स्वार का असते यामागे काय रहस्य आहे ते आज आपण जाणून घेऊया. दुर्गादेवीच्या सिंहावरून स्वारी करण्यामागे अनेक कथा वाचायला मिळतात. यातील सर्वात जास्त प्रचलित कथेनुसार पार्वतीने भगवान शिवाला पतिरूपात मिळवण्यासाठी अनेक वर्षे तपस्या केली. त्या दरम्यान देवीचा रंग सावळा झाला होता. एके दिवशी पार्वती व भगवान शिव कैलास पर्वतावर बसून हास्यविनोद करत होते. तेव्हा भगवान शिव यांनी पार्वतीला विनोदात सावळी म्हटले. पार्वतीच्या मनाला ही गोष्ट लागली. तेव्हा पार्वती कैलास पर्वत सोडून परत तपस्या करण्यात लीन झाली. त्याचवेळी एक भुकेला सिंह पार्वतीला खाण्याच्या इच्छेने तिथे पोचला. परंतु तपस्येत गुंग असलेल्या पार्वतीला पाहून तो शांतपणे बसला. सिंहाने विचार केला की जेव्हा देवी पार्वती तपस्येतून उठेल तेव्हा आपण तिला आपले भक्ष बनवूया. या दरम्यान अनेक वर्षे गेली, पण सिंह आपल्या जागेवरून काही उठला नाही. तो सुद्धा भुकेलेले तहानलेला होऊन तिथे बसून राहिला. पार्वतीची तपस्या पूर्ण झाल्यावर भगवान शिव प्रकट झाले व त्यांनी तिला गौरवर्णीय होण्याचा आशीर्वाद दिला. त्यानंतर जेव्हा पार्वती गंगेत स्नानासाठी गेली तेव्हा तिच्या शरीरातून एक सावळी देवी प्रकट झाली. तिला कौशिकी म्हटले गेले आणि गौरवर्णीय झाल्याने पार्वती देवीला महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले. पार्वतीने बघितली की सिंहसुद्धा तिच्यासोबत तहानभूक त्यागून तपस्या करत होता, म्हणून तिने सिंहाला आपले वाहन बनवले. आपले भक्ष मिळवण्यासाठी सिंह पार्वतीसोबत तपस्या करत होता. देवी पार्वतीने याला सिंहाची तपस्या समजले व त्याला आपल्या सेवेत घेतले. अशा प्रकारे ती आई शेरावाली नावाने ओळखली जाऊ लागली. म्हणूनच दुर्गादेवीचे सिंह व वृषभ असे दोन वाहन मानले जातात.